काळेवाडी डीमार्ट येथे एका महिलेचा अपघाती मृत्यू। काळेवाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये काळेवाडी तापकीर चौक ते MM शाळा डीमार्ट च्या जवळ एक मिक्सर ट्रक गाडी क्रमांक MH14 MH9024 या गाडीच्या डाव्या बाजूच्या पाठीमागील चाकाखाली तोल गेला व पडल्यामुळे मृत महिला राजेश्वरी चंद्रशेखर अय्यर वय 68 राहणार पिंपरी या महिलेचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे। त्या महिलेचे पती सोबत होते। पतीला थोडीशी दुखापत झाली आहे। ही घटना साधारण 3:45च्या सुमारास घडली। गाडी चालक अरविंद मनोहर नागरे मूळ गाव हिंगोली येथील असून गाडी मालक विशाल बिरदवडे हे असल्याची माहिती समजत आहे। मृत महिलेची बॉडी YCM हॉस्पिटल येथे पोस्टमॉर्टमसाठी पाठवली असून गुन्हा दाखल होण्याची प्रक्रिया सुरू आहे। पुढील तपास काळेवाडी पोलीस ठाणे करत आहे। काय सांगाल काळेवाडीमध्ये जो ऍक्सिडेंट झालेला आहे त्याबद्दल काय माहिती आहे? तपास सुरू झाला। आज दुपारी 3:45-4 वाजताच्या दरम्यान तापकीर चौक ते MM चौकच्या दरम्यान MM शाळा आहे, त्या शाळेच्या समोर एक मिक्सर, सिमेंटचा मिक्सर आणि ॲक्सेसवरील पाठीमागे बसलेली महिला यांचा अपघात होऊन महिलेच्या डोक्यावरनं चाक गेल्यानं, पाठीमागील चाक गेल्यानं महिला जागेवरच मयत झालेली आहे। महिलेचं नाव राजेश्वरी चंद्रशेखर अय्यर। या 78 वर्षाच्या महिला जागेवरच मयत झालेल्या आहेत आणि त्याबद्दल आता फिर्याद घेऊन गुन्हा दाखल करण्याचं काम चालू आहे। जो ड्रायव्हर होता त्याचं नाव अरविंद नागरे आहे, वय 27 वर्ष, मुळीचे राहणार आहे। तो ताब्यात आहे। गुन्हा दाखल झाल्यानंतर त्याला अटक करण्यात येईल। महिलेचं पोस्टमॉर्टम रिपोर्ट आलं काय अधिक माहिती आपण पाठवून दिसते आपल्याला? पोस्टमॉर्टमसाठी कुठं पाठवलेलं आहे? त्या YCM हॉस्पिटलमध्ये बॉडी गेलेली आहे त्यांची। फिर्यादीला आले का पुण्यात? नाही, त्यांचे मिस्टर गाडी चालवत होते, त्यांची ते ॲक्सेस गाडी, ते सुद्धा त्यांच्यासोबत गेलेले आहेत बॉडीसोबत। आमचे लोक आहेत त्यांच्यासोबत, फिर्याद घ्यायचं काम चालू आहे। आणि महिला त्या पिंपरीमध्ये राहतात, वैभवनगरमध्ये। त्या महिलेसोबत जो तिचा पती होता त्यांना काय जखम झाली का? त्यांच्या हाताला किरकोळ मार लागलेला आहे। तर आता त्यांना सुद्धा तिथं ट्रीटमेंट घ्यायसाठी आमचे लोक गेलेले आहेत। आता ट्रीटमेंट झाल्यानंतरच कळेल नेमकं किती मार आहे, काय आहे तो त्यांच्या हाताला। साधारणतः गुन्हा आज रात्री उशिरापर्यंत काय? नाही, आज गुन्हा दाखल होईल। ते आले काय फिर्याद घेऊन लगेच गुन्हा दाखल। आमचे लोक त्यांच्यासोबत आहेत, त्यांना घेऊन येत आहेत, त्यांचा गुन्हा दाखल करण्यात आला।